इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी प्रतिनिधी हस्ते कार्यक्रम अध्यक्ष स्वीकारतील. विद्यार्थ्यांचे मनोगत. इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी सायली पाटील हिला मी विनंती करते की तिने तिचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, माझे नाव सायली पाटील. आज मी आपल्यासमोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सन्माननीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी, आज इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. खरे तर निरोप समारंभ म्हणजे क्षणोक्षणी डोळ्यांच्या कडा ओलावणारा प्रसंग. निरोप एखादी व्यक्ती दूर जाणे होय. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे. क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात असू असतात, असा हा क्षण आहे. मित्रांनो, या निरोपाच्या सर्व आठवणी तुम्हाला जपायच्या आहेत. या शाळेतून जाताना, या शाळेतील प्रवासाचा पहिला दिवस, भेटलेले मित्रमैत्रिणी, तुमच्यावर संस्कार करणारे शिक्षक, 6 वर्षाच्या या शाळेतील आठवणी तुम्ही तुमच्या शिदोरीत घेऊन जाणार आहात. आयुष्यात प्रत्येक वळणावर या आठवणींचा सुगंध तुम्हाला मोहून टाकणार आहे. अशा काही गोड कडू आठवणी, या सोनी आठवणींचा खजिना जपून ठेवा. येऊन भेटणं, भेटून जाणं, येऊन भेटणं, भेटून जाणं 2 घडीचा क्षण असतो. आठवणींचा दरवळ मात्र शाश्वतीचा रंग असतो. आठवणींचा दरवळ मात्र शाश्वतीचा रंग असतो. मित्रांनो, तुम्ही पुढील शिक्षणासाठी या शाळेतून जात आहात. खूप अभ्यास करून तुमची व तुमच्या आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करा. एक माणूस, आदर्श माणूस बनून यशस्वी व प्रगतशील जीवन जगा. आयुष्यात इतके उंच जा की पाहणाऱ्याची मीच व्हावा आणि इतकी प्रगती करा की काळही पाहत राहा. तसेच शब्दही कमी पडतात तुम्हाला निरोप देताना. जाता जाता एवढेच म्हणे, जाता जाता एवढेच म्हणे, भेट आपली शेवटची, हसून निरोप देत आहोत. भेट आपली शेवटची, हसून निरोप देत आहोत. वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहोत. जात आहात सोडून आम्हाला, नाही अडविणार आम्ही तुम्हाला. जात आहात सोडून आम्हाला, नाही अडविणार आम्ही तुम्हाला. असाच तिथे सुखात राहा, याच आमच्या शुभेच्छा.